जसं आपल्याला माहिती आहे की आपण शिवतांडव स्तोत्रम ह्याच्या संदर्भात प्रेस कॉन्फरन्ससाठी एकत्र आलेलो आहे. तर मी ओळख करून देतो सर्वप्रथम नंदकुमारजी वाणंज म्हणून आहेत. ह्यांचं जे कॅनरी आयलंड जे आहे लोणावळ्याचे तिथे कॅनरी हिल्स, कॅनरी आयलंड, कॅनरी फार्म, त्यांचे ते फाउंडर आहे, ओनर आहे. तर ह्यांच्याकडे तिथे आपण ते शूट केलं होतं. तर दॅट वॉज द ऑकेजन. दॅट्स वाय आय इन्सिस्टेड हिम की आपण या कॉन्फरन्सला. तर ते आले. थँक्यू सो मच. आणि आपल्या सर्वांचं पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज नेहमीप्रमाणे माझ्या कार्यक्रमाला जसं येता तुमच्या प्रेमापोटी. तर आय एम रिअली होल हार्टेडली थँक्स फॉर दॅट. आपण सुरुवातीला एक छोटीशी झलक नवीन असतील आतापर्यंत जे परवाह किए बिना 5 बार भारत देश के नाम विश्व विक्रम स्थापित किए. मुंबई के एक इंजीनियर पर गाने का ऐसा जुनून चढ़ा कि उसने लगातार गाने का विश्व रिकॉर्ड बना डाला. विराज वानखेडे, a singer cum engineer cum painter, made a world record by singing continuously. एक नवा इतिहास रचलाय. विराग वानखेडे यांच्या पुढाकाराने हा नवा विश्वविक्रम आता साजरा झालेला आहे. Everything was fine and it is a new Guinness World Record. लगातार गाने निसर्ग नियमों के विपरीत आंखें बंद करने के कारण उनकी शारीरिक एवं मानसिक हालत धीरे धीरे बिगड़ने लगी, लेकिन फिर भी वो रोजाना कार्यक्रम करते थे. किंतु एक दिन बहुत ज्यादा सेहत बिगड़ने के कारण उन्हें हॉस्पिटल के आईसीयू में दाखिल करना ही पड़ा. उन्होंने वहाँ पर भी अपनी आंखों की पट्टियां नहीं खोली. प्रसार माध्यमों द्वारा खबर दूर दूर तक फैल गई. लोगों में नेत्रदान के लिए जागरूकता फैलाने के लिए 100 दिनों तक अपनी आंखों में पट्टी बांधे और विश्व विख्यात पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानी ने ये खबर सुनी. लोकेशन्सला शूट केलेलं आहे. एक दोन फक्त दोन ते तीन जागी फक्त VFX आहे, बाकी सगळे रिअल लोकेशन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यानंतर पण आता जे आपण वर्ल्ड फास्टेस्ट जो रेकॉर्ड झाला दॅट इज डिफरंट. त्याच्या आधीचं हे गाणं आहे दॅट आय वुड वॉन्ट टू सी यू. स्टार्टेड शिवसाधना मी आधीपासून करत होतो उठून सकाळी 4 वाजता. आणि जेव्हा जेव्हा करायला लागलो तर माझी स्पीड हळूहळू वाढत गेली. आणि पहिल्यांदा जो ट्रॅक बनवला तो एक्झिस्टिंग जो सध्या जो BPM आहे त्या BPM ला बनवला होता. 140-145 जी स्पीड आहे BPM ची नॉर्मल शिवतांडवची त्या स्पीडला बनवला. पण ते करता म्हणजे माझी स्पीड वाढत गेली. मग तो ट्रॅक मी डिस्कार्ड केला. मग त्याच्यानंतर परत दुसरा ट्रॅक बनवला. असं करून त्याची स्पीड वाढत 235 BPM ला हा रेकॉर्ड केला. ह्याच्यानंतर हा झाल्यानंतर आता जो केलाय तो साधारण 350 BPM ला मी हे केला आणि त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. जो आता ह्याच्याही पेक्षा बीट्स पर मिनिट BPM. तर आता आपण हा जो वर्ल्ड रेकॉर्ड झालाय ह्याच्या संदर्भात ती जी चीफ एडिटर आहे त्यांचं एक छोटंसं हे ऐकूया. I am Sushma Narvekar, Chief Editor of World Records Book of India. It gives me immense pride and joy to officially announce a remarkable and spiritually inspiring world record achievement. Virag Madhu Malti has etched his name into history by setting a new world record for the fastest recitation of the sacred Shiv Tandav Stotra.
विराजमान शेखर महाकपाली संपत्ती श्रीलाल महास्तूनः कलालवाल पट्टिका दगदग दग जलधर जयावती कुलभजन पंचसायके धराधर नंदिनी उजाल चित्रपत्रका प्रकल्पना शिल्पिनी लोकायती मम नवीन मेघ मंडली निरुद्ध स्फुरतु निशितिनी प्रबंध कंदरांजली परिडली संस्कृती सुंदर कला निदान बंधुर श्रेष्ठ कंदुरंधारा प्रबोध निर्मंगल्या प्रवचकाली प्रभाव रमिकंठ कंदली उची प्रबंध कंदरं स्वचिदं गचिदं महचिदं महचिदं गचिदं गचिदं गमंत गचिदं भजे अकरो सर्व मंगलाकलागदं मंजरी रस प्रवाहाद्री कुंभणामंतकं सान्तकं मुरान्तकं महन्तकं महान्तकं विराजकान्तकं भवन्तकान्तकं भजे जगतत्रयं भुजं सत्विदं मतमस्तकराधार उभयवादी दिनि दिनि प्रणन्दं मंगल ध्वनितं गादिदं तांडवः शिव सुशलित सर्वयोजं मोक्षस्य दक्षिण. पण हा रेकॉर्ड करताना स्तोत्रमचे शब्द वर्डिंग्स आहेत ते प्रॉपर आहेत का नाही याचा विचार केला जातो का नाही? 100%. म्हणजे तेच तिने पण तेच सांगितलं की एक एक शब्द जो आहे तो दॅट वॉज माय बेसिक हे म्हणजे मला ते फक्त कारण पुजारी भरपूर आहेत मला खेचायचं असतं मी कदाचित एका मिनिटापर्यंत अजून खेचलं असतं त्याला पण मला जिथे लक्षात आलं की आता इथपर्यंत वी शुड यु नो की विदाउट कारण त्याचे वर्ड्स आणि प्रोनाऊन्सिएशन एक एक फार इम्पॉर्टंट. शिवतांडव स्तोत्रमच का दुसरं इतर म्हणजे त्याची सिलेक्शन हेच का शिवतांडव स्तोत्र? त्याच्या मागे ऍक्च्युली खूप मोठी म्हणजे स्टोरी पण आहे त्याच्या मागे. मला खूप अनुभव आलेत म्हणजे खूप तुम्ही चमत्कार पण म्हणू शकता चमत्कार अनुभूती जे काही असेल बिईंग अ सिव्हिल इंजिनियर मला आधी म्हणजे मी नाही मानायचो की पूजा करणं इतके डीपली नाही करायचं पण काही घटना माझ्यासोबत अशा घडल्या काही चमत्कार असे झाले काही साक्षात्कार असे झाले शिवजींचे की मग मी पूर्णपणे त्याच्यामध्ये हे वाहायला गेलो आणि मग मी ठरवलं की आता मला शिवतांडव स्तोत्रापासून सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर बरीच गाणी बनवली मी शिवजींची. त्याच्यात एक असं जाणवतं म्हणजे सजेशन तो आधीचा व्हिडिओ दाखवला शिव तांडव आहे फक्त बसलेलं दाखवलंय तर जरा काहीतरी तांडवचे स्टेप्स करायला पाहिजे त्याच्यामध्ये वेगळं केलं बेसिकली जागोजागी तांडवला आहे ना समर्पक झालं असतं आहे ना एक थोडस वेगळ्या पद्धतीने म्हणा किंवा आत्मा जो तो कंट्रोल केला. हा एक मिनिट तो तर त्या शूट मध्ये नव्हता ना ते काय चाललं असतं पण ती साधनेनी केल्यामुळे ते अजून जास्त प्रसन्न झाले तर त्याने तांडव नाही केला ते चांगल्या प्रेमाने अदरवाईज त्यांनी तांडव करून घेतले असते बाबा. कशासाठी प्रसिद्ध आहे तांडवासाठी प्रसिद्ध आहे कारण जेव्हा चालत पण गेलो होतो एवढं इथून राजस्थानला लोकांनी इतकं सांगितलं होतं काही काही की मध्ये जनावर येतील ऍक्सिडेंट होते हायवे आहे पण ईश्वरीय कार्य असं होतं की असा अनुभव आम्हाला की समोर समोर ते चालत होते आणि रस्त्याने आम्हाला म्हणजे जे बॅरिगेड्स होते मध्ये मध्ये सगळं निघून म्हणजे असं व्हायचं पाऊस खूप आहे तर लोक म्हणजे येऊ नका तुम्ही पाऊस आहे इकडे जेव्हा आम्ही निघायचो तर समोरचा पाऊस थांबलेला आणि मागे चालू व्हायचा. म्हणजे एक अनुभव छोटासा शेअर करतो कारण त्याच्यानंतर आपली भेटच नाही झाली चालत गेल्यानंतर. श्यामलाजी आहे ना श्यामलाजी उदयपूरच्या आधी श्यामलाजीला पोहोचलो होतो साधारण 600-700 किलोमीटर झाले असतील तेव्हा आणि तेव्हा मनामध्ये आलं की आपण मी ओव्हरनाईट चालत जाणार म्हणून ओव्हरनाईट म्हणजे सकाळपासून तर 50 किलोमीटर चालायचं पण माझ्या मनात एक वेगळी भावना निर्माण झाली. मी पोस्टर बनवलं की 111 किलोमीटर चाललो पोस्टर आदल्या रात्री बनवलं मी हिने मला पुष्कळ त्यासाठी म्हणजे झापलं पण आपल्या लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर झापलं पण की हे काय आपण इतकं ऑलरेडी चाललोय आणि इथे तुम्ही आता कशाला हालत करून घेता. मी म्हटलं नाही तो माझा भाव आहे असं मनामध्ये आलं पण मग मी बाकीचे टीम मेंबर्स होते 7-8 लोक त्यांना सांगितलंय की आपण 50 किलोमीटर चालायचं आहे. तर श्यामलाजी पासून सुरुवात केली सकाळी आणि तिथे माझं सगळे कॅल्क्युलेशन फेल झाले कारण श्यामलाजी पासून पहाड अरावली हिल्स जे आहे ना ते श्यामलाजी पासूनच सुरू होतं. तर मग 40 किलोमीटर मध्येच माझी पूर्ण हवा कम्प्लिटली टाईट झाली म्हणजे इट वॉज सायलेंट. इट वॉज नॉट पॉसिबल फॉर मी टू टेक अ स्टेप ऑल्सो आणि पूर्ण ऊन होतं आणि तिथे एकही झाड नव्हतं. सगळं उदयपूरचा तो हायवे नवीन बनलेला आहे सगळे झाडं तोडलेले आहेत. मग अशा याच्यात 2 वाजता आम्ही मध्यंतरी 40 किलोमीटर पुढे पोहोचलो आणि ही माझ्याकडे बघत होती म्हणजे तुम्ही पूर्ण आता गेलेले आहात. मला वाटत होतं आता मी पूर्ण गेलेलं आहे आता काही शक्य नाही जाणं पुढे. मग आम्ही एका ठिकाणी जेवायसाठी थांबलो एका ढाब्यावर आणि मी त्यांच्याकडे चालून दादांकडे चाललो होतो ना आपल्या भैरूजींकडे. त्यांना म्हटलं की माझी 10 किलोमीटर साठी तरी इज्जत ठेवा कारण मी सगळ्या माझ्या टीमला सांगितलं की 50 किलोमीटर चालणार आहे. म्हटलं 40 झालेत 10 किलोमीटर तरी चालवा असं म्हटलं आणि जेवण वगैरे करून आम्ही निघालो आणि चालतच गेलो
संध्याकाळी त्या दिवशी पौर्णिमा होती 16 नोव्हेंबरला, आणि पौर्णिमेला दादांचा पूर्ण फुल मून होता. आय वॉज फिलिंग ॲज इफ कॉलिंग मी, आणि मी चालत पूर्ण रात्रभर चालू, जिथे 1 किलोमीटर चालणं पॉसिबल नव्हतं त्याच्यानंतर 60-70 किलोमीटर चालत गेलो. आणि सर जिथे थांबलो तिथे बघितलं ना ट्रॅकर 111.11 किलोमीटर, आणि तिथेच आम्हाला राहायची जागा मिळेल तिथे थांबलो. आणि ते जे पोस्टर मी आधी बनवलं होतं 111 किलोमीटरचं, म्हणजे त्याचं त्यांनी करून घेतलं. त्याच्या आधी काही मिळालं नाही आम्हाला, म्हणजे मी समोर गेली होती बघायला की काही नाही, थांबायसाठी जागा पण नव्हती आणि सिच्युएशन पण नव्हती. चालत गेलो आणि थांबलो. आणि ते असे खूप अनुभव आलेत. बेसिकली दिस वॉज जस्ट स्मॉल पीस आय शेअर्ड विथ यू. शिवतांडव हे रावणाचा अहंकार घालवण्यासाठी त्या स्थितीमध्ये असा काय अहंकार तुम्हाला झाला होता का त्यामुळे तुम्हाला शिवतांडव काय लागलं? नाही, कैलाश पर्वत रावण उचलायला गेला होता आणि नाही ऍक्च्युली रावणाचा अहंकार नव्हता तो. रावणाला शिवजींना प्रसन्न करून घ्यायचं तो. ते नंतर प्रसन्न केलं त्यांनी, ते शिवतांडव करून प्रसन्न होतात ते. त्यांनी प्रसन्न केले, अहंकार नंतर झाला त्याला की प्रसन्न झाले, मग आता काय मागायचं. मग त्यांनी म्हटलं की सोन्याची लंका बनवतो. ते नाही, कैलाश पर्वत पहिला उचललेला ते शिवराय महादेवांनी जो आहे तो अंगठ्याने दाबला होता, आणि त्याच्यानंतर स्वतःची सुटका करून घेण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी शिवतांडव. असं काही तुमच्या लाईफ मध्ये काय घडत होतं का? मला तर फक्त बस त्यांना आय एम डिवोटेड, आय एम कम्प्लिटली सरेंडर्ड. म्हणजे आता हेच बघा ना उदाहरण, शिवजींची साधना करताना मला भैरूजींनी, तुम्हाला सांगितलं मागल्या कॉन्फरन्सला तुम्ही होतेच, भैरूजींनी साक्षात्कार देऊन मला तिकडे बोलावलं राजस्थानला त्यांच्या याच्यासाठी. मी इथून चालत त्यासाठीच गेलो होतो, कारण त्यांनी साधनेमध्ये त्यांनी एक दर्शन देऊन ते सांगितलं तिथे जायचं, तर ते गेलं. तेव्हा पण म्हटलं जायचंय, म्हटलं इथून राजस्थानला चालत जाणं म्हणजे शक्य नाही ना. तेव्हा पण बराचसा यांना प्रयत्न केला की नको जाऊ, कारण इतक्या लांब एवढं 1300 किलोमीटर चालणं आणि काही सोबत. आता पण एक नवीन गोष्ट, दिस इज ऑफ द ट्रॅक, बट आता सरांनी शेअर केली तरी सांगतोय की महाइतिहासचा जो कार्यक्रम झाला ना आपला आता विष्णुदास भावेला, त्या दिवशीपासून मी चप्पल आणि याचा पण त्याग केलेला आहे. म्हणजे मी आता फुटवेअर घालत नाहीये. आणि त्याच्यासाठी एक आहे की ते जे गुरु महाराज होते त्यांची इच्छा होती की आपली जे अंडर प्रिव्हिलेज स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी युनिव्हर्सिटी बनवायची आहे. आता युनिव्हर्सिटीमध्ये पैशाचं खूप, प्रत्येक ठिकाणी एज्युकेशनला पैशाचं महत्व आहे, तर ते अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी करायची आहे. तर ती युनिव्हर्सिटी होईपर्यंत मी चप्पल, शूज, फुटवेअरचा त्याग केलेला आहे. तर ते गुरु नाही मग कसं समजेल? ओम नमः शिवाय. जटा कविगल जलप्रभावितस्थले गलवेलमलिंगं मालिकां दमटवटवटवनिनादवटमरुवं चटाटुंटाटुंटाटुं शिवशिवं जटाकटां समरोहवलिं विराजमान मूर्धनि तगतगतगज्वल्लाटवट पावके क्षोचन्द्रशेखरे रतिक्षणं मम राधननन्दिनी विलासवल बंधुरस्वरदिगं सन्तति प्रमुदमान मानसिक प्राकारात् धोरण विरुद्धरापदिकचे दिगंबरे मनोविनोदमेतु वस्तूनि जटाभुजन्ति रसपुत्फणामणि प्रभा कदमुक्तो द्रवतंत्रति उद्युक्ते वदांसिंद्रस्तुत उत्तरीय मेदुर मनोविनोदमद्युतं विवर्तुतं भर्तरि ससोचन प्रविशेषले श्रीगरप्रसन्न दुर्धोरणि दूसरान् चित्रभूमि विराजमाले अनुगत जाजूर श्रीचे राजा तंत्रकरुण शेखर राज्य प्रज्वलधनंजय सुलिंगवान् चित्रकसायकं नवनिपनायकं सुधामयि फुलेकया विराजमान शेखर महाकपालिकं पदेश्वरी बालो हस्तूनः करालफल पट्टिका दग 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 ज्वलधनंजय उदितं चित्रकसायके धराधरनंदिनी कुचाल चित्रप्रकल्पकल्पं श्रीनि प्लोचनयति मनो नवीनमेकमण्डली विनुतदुरस्फुरतु श्रीनिर्मकरन्वन्तन्दरनिरन्तनिधेरिधर संस्कृति सिन्धुर कलानिदां पुनरक्ष्यं जगद्गुरं निधर कबुलं पङ्कजप्रवचकालं प्रहनलिगणगन्दली रुचिप्रवदगन्धर्वं स्वच्छिदं परिचिदं भर्चिदं मखचिदं गचिदं दौतगच्छिदं भजे अकरु सर्वमङ्गलाकरागतं मञ्जरी सप्रमाधुरी मधुरतं प्रातकं प्रातकं वातकं मगान्तकं जगदान्तकं दान्तकं भजे जगद्वेतुरं विश्वसुदिजं कालधान अभिवादे दिनि दिनि प्रणुमधुर मंगलध्वनि प्रवर्तितं ताण्डवं शिव सुषद्वितल्प्योजं कुटिकसजोदष्ट सुषुतिपक्षुषादिदशक्षुभ्यामि महेन्द्र स्वप्नपदला सदाशिवं भजाम्यहं
ओम नमः शिवाय. सर आपण एक पुन्हा एकदा नवीन इतिहास रचलेला आहे. एक्झॅक्टली तो इतिहास कोणता आपण रचलेला आहे, कोणता रेकॉर्ड केलेला आहे आणि हा तुम्हाला का करावासा वाटला, असा इतिहास कोणत्या वेगळ्या प्रकारचा का रचावासा वाटला, त्यासाठी आपण कोणत्या अग्निदिव्यातून आपल्याला जावं लागलं याची थोडी माहिती. मी शिवसाधना बरीच वर्षांपासून करतोय आणि गेल्या 4 वर्षांपासून मी शिवतांडव स्तोत्रमवर काम करतोय. बेसिकली मला तेव्हा माहिती नव्हतं की याचा काही रेकॉर्ड होणार आहे किंवा काय रेकॉर्ड करायचं हे मला माहिती नव्हतं. पण मी फक्त एक शिवसाधना म्हणून शिवतांडव स्तोत्रम शिकलो आणि बस डेली जेव्हा साधना करायचो तेव्हा साधनेमध्ये शिवतांडव स्तोत्रम गायचो. असं करता करता माझी जेव्हा स्पीड वाढायला लागली तेव्हा मला असं वाटलं की अजून याला फास्ट होऊ शकतं, अजून फास्ट होऊ शकते. आणि मग तो फास्ट होत गेला आणि असे करत करत 4 वर्ष पण गेलेत. कसे गेले मलाही कळलं नाही. कारण इंडियामध्ये इनफॅक्ट बऱ्याच लोकेशन्सला मी शूट केलंय. ओरिसा पासून, राजस्थान पासून तर महाराष्ट्रामध्ये बरेचसे लोकेशन्स होते ज्यात शूट केलंय. आणि मग आता जेव्हा हा झाल्यानंतर मला असं वाटलं की हे अजून खूप फास्ट करू शकतो आपण विदाउट मेकिंग द वर्ड स्लँग्स और समथिंग, प्रॉपर डिक्शन सोबत. मग अशा पद्धतीने हा रेकॉर्ड केला आणि हा ईश्वराच्या कृपेने, शिवजींच्या कृपेने सक्सेस झाला की 1.33 मिनिट्समध्ये हा शिवतांडव स्तोत्रम पूर्णपणे गायला गेलेला आहे. हा शिवतांडव जे आहे स्तोत्र हा संस्कृत मध्ये आहे. याच्या अगोदर कधी संस्कृत मध्ये आपलं शिक्षण, त्याकडे आपण इंजिनियर आहात, तर संस्कृत आणि इंजिनियर्स थोडंसं इंजिनिअरिंग जी भाषेमध्ये असते तो गॅप असतो आणि मग संस्कृत मध्ये मला काय चॅलेंजेस आले नाही? डेफिनेटली चॅलेंज तर होतच. सुरुवातीला तर मला असं वाटत होतं की हे मला गाता पण येईल की नाही, म्हणजे दिस वॉज द स्टार्ट बिगिनिंग. पण मला असं वाटतं की जेव्हा वरच्याची ईश्वराची इच्छा असेल आणि ते आपल्याला विल पॉवर देतात आणि आपल्याकडनं करून घेतात बस. पण मग मी ते डिक्शन वगैरे प्रॉपर एकेका वर्डचं चिंतन केलं, मनन केलं आणि मग ते करत 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 सक्सेस झालं बेसिकली. खूप चॅलेंजेस तर खूप होतेच डेफिनेटली, बट ॲट द एंड ऑफ द डे शिवनिर्मित कार्यामध्ये कायम पार्वतीची खूप मोठा रोल असतो. त्याच्यामध्ये असा रोल राहिला तुमच्या मार्गात? तिच्याशिवाय तर मी सगळे रेकॉर्ड्स आपले सक्सेस झालेच नसते. आज जे काही करू शकलो ते ऍक्च्युली शी इज द रिअल बॅकबोन बिहाइंड मी इन ऑल द वर्क्स. म्हणजे घर पण सांभाळते आणि सोबत माझे सगळे जे बाकीचे कामं आहेत. आज सगळ्यांना कॉल पण तुम्हाला आवर्जून तिने केला, म्हणजे कुणाला ऑफिसमधल्या कुणाला न करू देता, कारण की म्हटलं आपली सगळं फॅमिली, आपले परिवार या प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत उभे असतात. सो शी कॉल्ड यू अप. आणि प्रत्येक कामामध्ये आता फॉर एक्झाम्पल आता चालत पण गेलो, सो दॅट वॉज अ ह्यूज टास्क. जेव्हा पहिल्यांदा माझ्या मनात म्हणजे जो भाव त्यांनी मला आज्ञा केली की चालत यायचंय, तर तेव्हा मी जेव्हा पहिल्यांदाच सांगितलं तेव्हा सगळी फॅमिली डिस्टर्ब झाली होती. खुशी माझी मुलगी ती आणि मी म्हणजे असं कसं शक्य, आपण घरात इथून तिथपर्यंत जाताना गाडीशिवाय आपण यूज जात नाही आणि इथून तुम्ही 1300 किलोमीटरचं बोलताय, चालत जायचं, प्लांटेशन करायचं, कसं करणार. पण तेव्हा तिने बघितलं की आय वॉज स्ट्रॉंग बिकॉज माझी इच्छा नव्हती, ती परमेश्वराची इच्छा होती. मग तिने सपोर्ट केला आणि शी वॉज विथ मी. आणि जाताना पण जे जागोजागी ज्या अरेंजमेंट्स करायच्या होत्या, म्हणजे तिथे बरेच जण सर असे म्हणायचे की सर तुम्ही तर चालत आहे, ती धावत आहे. बिकॉज आम्ही जायच्या आधी पुढे जाऊन तिथे अरेंजमेंट करणार, मग आम्ही तिथे पोहोचणार, मग ती पुढल्या जागची अरेंजमेंटसाठी पुढे जाणार. म्हणजे इट वॉज रिअली डिफिकल्ट टास्क फॉर हर ॲज वेल. आणि त्याच्यामुळेच हे सगळं मी करू शकतो. कॅनरी आयलंड हेच का स्थान निवडण्यात आलं? कॅनरी आयलंड मध्ये मी काही गाणी आधी शूट केले होते आणि तिथे गेलो होतो. वैयक्तिक माझे मित्र आहेत माझी, तर मला ती जागा पण खूप आवडली. आणि तिथे म्हणजे निसर्गरम्य, निसर्गाच्या आतमध्ये एक रिसॉर्ट, म्हणजे इट्स व्हेरी ब्युटिफुल प्लेस. तुम्ही पण कधी योग आला तर नक्की जावं असं मला वाटतं, कारण की म्हणजे खूपच छान आहे. असे वॉटर बॉडीज आहे, वॉटर बॉडीमध्ये आयलंड्स आहेत, तिथून स्पीड बोटनी तिकडे घेऊन जातात आणि एक वेगळाच अनुभव आहे. सो दॅट्स वाय आय सिलेक्टेड दॅट प्लेस. भविष्यामध्ये कोणत्या स्त्रोतांसाठी काही प्रयत्नशील असेल? अजून तरी सध्या काही ठरवलेलं नाहीये, पण माझं सध्या आता एक जो 2 लाख अलंकारांचा जो प्रोजेक्ट आहे, 17 लाख अलंकारांचा,
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी तो प्रोजेक्ट आहे. त्याच्यावर सध्या काम सुरू आहे माझं आता. म्हणजे 17 लाख अलंकार लिहिलेत संगीताचे आणि त्याचं पुस्तक बनणार आहे 2 लाख पेजेसचं, 40 फूट उंचीचं. दॅट इज गोइंग टू बी न्यू गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. तर त्याचं एक माझं सध्या काम सुरू आहे अंडर